ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. कथा श्री विठ्ठल रुक्मिणीची. पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो पत्नी व आई वडील सत्यवती आणि जानूदेव यांच्याबरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता. पुंडलिक हा सद्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आईवडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत घोड्यावर ते आईवडील ज्या समूहाबरोबर जात होते तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो कुक्कुट स्वामींचा होता. तेथे त्या सर्वांनी 1-2 दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारी झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वस्थ वस्त्रातील काही तरुणी स्त्रिया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिका जवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत, जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ, आणि तू आईवडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस, असे त्या म्हणाल्या. यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व अज्ञार्थी पुत्र झाला व तो त्यांचा आदर देखील राखू लागला. तेव्हा त्याने आईवडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे. एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान विष्णू एकटे असताना त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोपिका आणि राधा जरी ची मृत होती ती तरी. त्यांनीही स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रुक्मिणी कक्षात आली आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णू तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा, नंतर गोकुळाला गेले. गोपाळांना भेटले, मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा चंद्रभागा नदी तीराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना गोपाळपूर येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थात निघाले आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला. नंतर रुक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहीत झाले की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत, तरी आईवडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली. त्यावर उभे राहण्यासाठी पुंडलिकाची आपल्या आईवडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे, आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात. गजे असा जो विटेवर उभा आहे. विठ्ठल म्हणजे वीट आणि ठल उभा टाकणे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.